सेशनला स्टार्ट करतो. ओके, वेलकम टू टुडे सेशन. आजच्या सेशनमध्ये हा पार्ट 2 सेशनमध्ये होणार आहे. 2 पार्टमध्ये आपण घेऊया. फर्स्ट पार्टमध्ये आपण चार्ट पॅटर्न काय आहे ते बघूया. यापूर्वी आपण एक क्विक रिव्हिजन किंवा सिंगल कॅन्डल बघितला होता, डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितला होता. त्यानंतर सपोर्ट कसा फॉर्म होतो, रेजिस्टन्स कसा फॉर्म होतो, बेसिक्स बघितले होते. त्यानंतर एसबीआर पॅटर्न बघितला होता, आरबीएस पॅटर्न बघितलेला होता. हे सगळे जे आहे ते लाईव्ह मार्केटमध्ये तुम्हाला यूज होतील. राईट नाव आपण काय बघणार आहोत, चार्ट पॅटर्न. आता पॅटर्न ज्यावेळेस तुम्ही पण म्हणणार पॅटर्न, कुठलाही पॅटर्न कम्प्लीट करताना आपल्याला मल्टिपल कॅन्डल्स लागत असतात. आपण जर नोटबुक आणि पेन घेतली असेल तर नोट डाऊन करा. कुठलाही पॅटर्न कम्प्लीट करायला आपल्याला मल्टिपल कॅन्डल्स लागत असतात. तर या ठिकाणी आपण जे आहोत ते 2 प्रकारचे पॅटर्न बघणार आहोत. 2 प्रकारचे पॅटर्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. पहिला जो आहे तो आहे कंटिन्युएशन पॅटर्न आणि दुसरा जो आहे तो रिव्हर्सल पॅटर्न. आता कंटिन्युएशन पॅटर्न मध्ये काय असतं की सपोज मार्केट एक अप डायरेक्शनला जात असतो, त्यावेळेस काही पॅटर्न फॉर्म होता है ना, म्हणजे मल्टिपल कॅन्डल्स बनवून तुम्हाला काहीतरी एक सांगण्याचा प्रयत्न करत असतात. तो आपण तेव्हा म्हणणार की कंटिन्युएशन पॅटर्न. आणि दुसरा, मार्केट जे आहे कंटिन्युअस अप जात असेल, त्यानंतर एका पर्टिक्युलर पॉइंट वरून मार्केट खाली रिव्हर्स घेतो. जर इथे काही पॅटर्न फॉर्म होता तर त्याला आपण म्हणतो रिव्हर्सल पॅटर्न ना. पण 90% जे ट्रेडर आहेत ते कंटिन्युएशन पॅटर्न हा जो आहे हा सपोर्ट आणि रेजिस्टन्सला जास्त करून फॉलो करतात. बट हा जो आहे ज्याला रिव्हर्सल पॅटर्न म्हणतो, तो रिव्हर्सल पॅटर्न मात्र ते बरोबर लक्षात घेतात आणि त्या ठिकाणी जास्त ट्रेडिंग करतात. तर आपण हे जे पॅटर्न आहे हे सगळे जे आहे आपण मार्केटमध्ये बघणारच आहोत. बट तत्पूर्वी तुम्ही इथे लक्षात घ्या की कंटिन्युएशन पॅटर्न जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला बायर्स आणि सेलर्स या दृष्टीने मार्केट बघायचं आहे. म्हणजे बायर्स सध्या स्ट्रॉंग आहेत का, बायर सध्या वीक आहे का, या पद्धतीने आपल्याला मार्केट बघायचं आहे. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, हवं तर नोट करून घ्या, मार्केटमध्ये 2च पेअर असतात, बायर्स आणि सेलर्स. ऍक्टिव्हिटी कशी होते तुम्ही लक्षात घ्या. बायर स्ट्रॉंग होतात, म्हणजे आपण म्हणतो बायर स्ट्रॉंग होतात. बायर स्ट्रॉंग झाल्यानंतर मार्केट वरती जातं. एक वेळ येऊन जातो, एक पिरियड येतो, त्या ठिकाणी बायर जे आहे, बायर वीक होताना तुम्ही दिसतात. ज्यावेळेस बायर वीक होतात किंवा बायर्स आणि सेलरची फायटिंग होते किंवा बायर्स आणि सेलर इक्वल होतात, तो हा पोर्शन असतो. त्यानंतर ज्यावेळेस पण बायर्स आणि सेलर वीक होतं ते होताना तुम्हाला दिसतात किंवा दोघांना सेम सेम असते बायर्स आणि सेलर, त्या ठिकाणी एंट्री होते सेलरची है ना. बायर स्ट्रॉंग, बायर वीक, सेलर एंट्री, सेलर स्ट्रॉंग. ही जी सायकल आहे ती कंटिन्यू चालत असते. म्हणून या सायकलवर तुम्ही कम्प्लिटली लक्ष ठेवा. आय एम अगेन रिपीटिंग, या गोष्टी लक्षात ठेवायचं. बायर स्ट्रॉंग, इथे दुसरी ठिकाणी येतो बायर वीक, त्यानंतर एंट्री मारतो सेलर स्ट्रॉंग, सेलर वीक. हे मार्केटमध्ये कंटिन्युअस तुम्हाला बघायला मिळणार. कधी मार्केट बायरच्या फेवरमध्ये जातं म्हणून मार्केट वरती जातो, कधी मार्केट सेलरच्या फेवरमध्ये येतो तेव्हा मार्केट खाली येतं. ज्यावेळेस मार्केट बायरच्या फेवरमध्ये असतं त्यावेळेस आपण बाईंगचे ट्रेड शोधत असतो ऍट सपोर्ट. ज्यावेळेस मार्केट सेलरच्या कंट्रोलमध्ये जातं त्यावेळेस आपण सेलिंगचे ट्रेड शोधत असतो ऍट रेजिस्टन्स. या गोष्टी तुम्हाला व्हेरी व्हेरी बेसिक्स आहे आणि या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे प्रत्येक ट्रेडला. आपण जे पण काही कंटिन्युएशन पॅटर्न बघत आहोत तो आपल्याला अप ट्रेंड मध्ये सुद्धा भेटू शकतो किंवा डाऊन ट्रेंड मध्ये सुद्धा तो जो पॅटर्न आहे तो आपल्याला भेटू शकतो. सी माय डिअर फ्रेंड्स, हे जे काही पॅटर्न दिलेले आहे, जरुरी नाही जरुरी नाही हा जो पॅटर्न आहे असं केल्याने मार्केट वरतीच जाईल, जरुरी नाही. असं या ठिकाणी मार्केट फॉल झालेलं सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो. आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त एक मेथड मी तुम्हाला सिंपल मेथड सांगेल, ज्या ठिकाणी तुम्हाला हे पॅटर्न कुठलेही लर्न करण्याची गरज नाही किंवा पाठ करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त कॅन्डल्स बघून किंवा प्राइस ऍक्शन बघूनच तुम्ही ठरवणार की या ठिकाणी सेलर वीक आहेत किंवा बायर वीक आहेत आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही या ठिकाणी जो आहे ट्रेड प्लॅन करणार. ऑलराईट, तो याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपण हा पॅटर्न बघूया कसे आहेत. हा कंटिन्युएशन पॅटर्न, ज्या ठिकाणी फॉलिंग वेज पॅटर्न येतो, बुलिश रेक्टँगल पॅटर्न येतो, बुलिश पेनंट पॅटर्न येतो. अशा प्रकारचे वेगवेगळे पॅटर्न या ठिकाणी तुम्हाला दिसायला भेटतात. आणि सेकंड आणि इम्पॉर्टंट जो आहे पार्ट, याच्यामध्ये तुम्हाला मी इथे सांगतो, सी हिअर, क्लिअरली ऑब्झर्व फर्स्ट ऑफ ऑल हिअर. सी, ज्यावेळेस आता हा पॅटर्न बनतोय बुलिश पॅनल, हा पॅटर्न बघा कसा बनतो. मार्केट असं जातं, त्यानंतर इथून सेलर मार्केटला खाली घेऊन येतात, परत वरती जातो मार्केट, परत या ठिकाणी थोडं खाली येतो, परत वरती जातो, बाहेर वरती घेऊन जातात, सेलर खाली घेऊन येतात, बाहेर वरती. पण तुम्ही जर इथे एक क्लिअरली ऑब्झर्वेशन करत असाल, तुमचा व्ह्यू काय पाहिजे, इथे
टाईप करा चॅट बॉक्स मध्ये व्हॉट इज दिस. या पॉइंटला मी काय म्हणणार सांगा मला. टाईप करा चॅट बॉक्स मध्ये, टाईप करा प्लीज. हे जे वरती वरती चालले याला काय म्हणणार, सपोर्ट. ओके, याला आपण सपोर्ट पण म्हणू शकतो, किंवा आपण हे म्हणू शकतो की मार्केट एक जे आहे ते हायर हाय बनवत चाललेलं आहे. सपोर्ट इज गुड, बट आपण दुसऱ्या लँग्वेज मध्ये त्याला म्हणू शकतो की मार्केट एक हायर हाय बनवत चाललेलं आहे. हायर हाय मार्केट कधी बनवतो, ज्या वेळेस मार्केट मध्ये जे आहे बायर म्हणजे स्ट्रॉंग असतात, ती हा जो हाय हाय बनवलेला आहे या हायच्या खाली कुठलीही कॅन्डल क्लोज करू देत नाही. सिंपल. ज्यावेळेस अशा प्रकारचे स्ट्रक्चर दिसेल तर आपल्याला हे लक्षात घ्यायचं की वरती जो आपल्याला रेजिस्टन्स आहे याच्या वरती जर मार्केटने तोडलं तर मी मार्केट वरती जाण्याची प्रॉबिलिटी आहे, त्याच्या खाली जर मार्केटने तोडलं तर मार्केट खाली येण्याची प्रॉबिलिटी आहे. म्हणजे पॅटर्न जो आहे तो पॅटर्न फेल सुद्धा होतो. पॅटर्न फेल कधी होणार, या ठिकाणी जर असं वरती गेला इथे तर मार्केट बाईंग साईडला जाणार, इथून जर खाली आला तर मार्केट सेलिंग साईडला जाणार. तर बाईंग साईडला जर मार्केट गेलं तर सेलिंग साईडचा पॅटर्न फेल होतो, आणि जर सेलिंग साईडला गेलं तर बाईंग साईडचा पॅटर्न आपल्याला फेल होताना दिसतो. आपल्याला सिंपल या ठिकाणी बाईंग आणि सेलिंग ऍक्टिव्हिटी बघायची आहे. दुसरा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट, रिव्हर्सल चार्ट पॅटर्न. हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. रिव्हर्सल चार्ट पॅटर्न हा खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. रिव्हर्सल चार्ट पॅटर्न इथे का, रिव्हर्सल चार्ट पॅटर्न म्हणजे कधी होतो रिव्हर्सल, रिव्हर्सल कधी होतं मित्रांनो, सी, जर मार्केट कंटिन्युअस बाईंग साईडला जात असेल, कंटिन्युअसली असं मार्केट जे आहे ते बाईंग साईडला जाते, कंटिन्यू बाईंग साईडला जाते. एक रेजिस्टन्स आला, रेजिस्टन्सला आल्यानंतर या ठिकाणी मार्केट असा काहीतरी पॅटर्न बनवेल, असं काहीतरी पॅटर्न बनवेल ज्या ठिकाणी तुम्हाला एक इंडिकेशन मिळेल. कशाचं इंडिकेशन मिळेल सांगा मला, कोणी सांगू शकतं. मार्केट रेजिस्टन्सला आल्यानंतर तुम्हाला मार्केट एक इंडिकेशन देतो, ते इंडिकेशन कुठलं असेल. मी आता जस्ट 2-3 मिनिट्स बिफोर मी सांगितलं तुम्हाला, मार्केट ज्यावेळेस रेजिस्टन्सला येतो त्यावेळेस तुम्हाला एक इंडिकेशन सोडत जातो मार्केट, आणि आपल्याला त्या इंडिकेशनला त्या ऍक्टिव्हिटीला पकडायचं आहे. ती ऍक्टिव्हिटी अशी आहे, ज्यावेळेस मार्केट सपोर्ट वरून निघून वरती जातं, वरती जाताना या ठिकाणी या पर्टिक्युलर ज्यावेळेस तो रेजिस्टन्सच्या झोनमध्ये येतो त्या ठिकाणी तुम्हाला जे बायर आहे, बायर, ते बायर वीक होताना दिसतात. म्हणजे अशा काहीतरी ऍक्टिव्हिटी होतील, तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल की बायर जे आहे ते वीक झालेले आहे, आणि बस ती ऍक्टिव्हिटी जी आहे आपल्याला पकडायची आहे. मग बायर वीक कधी होतात, तर बायर वीक या पॅटर्नमुळे होतात. डबल टॉपमुळे बायर जे आहे ते वीक होताना तुम्हाला दिसतील मोठ्या टाइम फ्रेमला. हेड अँड शोल्डर ज्यावेळेस पॅटर्न बनतो त्या ठिकाणी बायर वीक होताना तुम्हाला दिसतील. रायझिंग वेज पेज पॅटर्नला तुम्हाला दिसतील बायर वीक होताना, है ना. आणि सिमिलरली जेव्हा असा इनव्हर्स हेड अँड शोल्डर बनतो तेव्हा तुम्हाला सेलर वीक होताना दिसतील. अगेन आय एम रिपीटिंग, हे आपलं मी कंटिन्यू मार्केटमध्ये बघतो, म्हणून मला इतक्या लवकर लवकर हे शब्द, या आकृती, या जे पण काय ते आठवतात. तुम्ही जोपर्यंत प्रॅक्टिस करणार नाही तोपर्यंत हे तुमच्या लक्षात येणार नाही. प्रॅक्टिस, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड ओनली प्रॅक्टिस. फ्रॉम डे वन आय एम टॉकिंग अबाउट दिस वर्ड, प्रॅक्टिस, प्रॅक्टिस अँड ओनली प्रॅक्टिस. 200 चार्ट डेली. कोणीही तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून रोखू शकत नाही. 100 चार्ट डेली स्टडी करायचे. 100 चार्ट मध्ये पॅटर्न फाइंड आउट करायचे. ओके, सी, डबल बॉटम. डबल बॉटमला तुम्हाला डबल बॉटम कुठे फॉर्म होताना दिसेल, सपोर्टला की रेजिस्टन्सला, मला सांगा तुम्ही. टाईप करा डबल बॉटम. जसा हा डबल टॉप आहे किंवा एम पॅटर्न आहे, हा डब्ल्यू पॅटर्न म्हणतात. हा जर मी सांगितलं तुम्हाला हा एक रेजिस्टन्सला दिसतो, तर हा पॅटर्न तुम्हाला कुठे फॉर्म होताना दिसेल. टाईप इन द चॅट बॉक्स, कुठे फॉर्म होताना दिसेल तुम्हाला. व्हेरी गुड, गुड. सपोर्टला हा हा जो आहे लोअर लो ने सपोर्टला, सपोर्टला फॉर्म होताना तुम्हाला हा पॅटर्न जो आहे तुम्हाला दिसेल सपोर्टला. मग ज्यावेळेस सपोर्टला, व्हेरी गुड, ओके, ओके, गुड. सपोर्टला हा पॅटर्न फॉर्म होताना तुम्हाला दिसेल, आणि ज्यावेळेस सपोर्टला असा पॅटर्न फॉर्म होतो त्यावेळेस तुम्हाला असं लक्षात येईल की सेलर जे आहे ते वीक झालेले आहे. आता कसं, हे फक्त मी एक एक्झाम्पल दाखवणार. ओके, एकच एक्झाम्पल दाखवणार, दुसरं एक्झाम्पल तुम्ही मला एक्सप्लेन करायचं, हा, राईट. ओके, टू सी, टोटल देर आर 11 टाइप ऑफ पॅटर्न. एवढे पॅटर्न लक्षात ठेवणं पॉसिबल नाहीये मित्रांनो. हे बघा, इतके पॅटर्न लक्षात ठेवणं पॉसिबल नाहीये. पण या सगळ्या पॅटर्नचा एक बेस आहे, बेस. तो बेस काय आहे, बायर्स आणि सेलर्स. तर मी तुम्हाला हे पॅटर्न नाही शिकवत, मी तुम्हाला फक्त हा हा जो बेस आहे तो आयडेंटिफाय कसा करायचा हे शिकवतो. आणि ज्या वेळेस तुम्हाला हा बेस आयडेंटिफिकेशन करायचं समजेल, बेस म्हणा किंवा फाउंडेशन म्हणा,
हे जर समजेल बायर्स आणि सेलरच्या लँग्वेज मध्ये, तर हे सगळे पॅटर्न आहे ना तुम्हाला फाइंड आउट करायला काहीच प्रॉब्लेम होणार नाही. खूप जास्त इझिली ते पॅटर्न तुम्हाला सापडतील. तर पहिल्यांदा आपण बघूया डबल टॉप. मी तुम्हाला एक्सप्लेन करतो की डबल टॉप जो आहे तो कशा प्रकारे फॉर्म होतो. ओके, रेडी आहात सगळे? रेडी आहात? चॅट बॉक्स मध्ये येस टाईप करा. रेडी? आपण एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे. एक, ओके, रिप्लाय फास्ट येत नाही मला. रिप्लाय फास्ट येत. रिप्लाय फास्ट आला तर मग मला पण एक्साइटमेंट होईल ना, है ना? एक्साइटमेंट मला पण होईल ना रिप्लाय फास्ट आल्यानंतर. मी पण अजून काहीतरी नवीन कॉन्सेप्ट तुम्हाला सांगेल. फास्ट ते पण. ओके, सी, व्हेरी गुड. हे बघा काय होतं एक्झॅक्टली, एकच आहे. खूप शांतपणे आणि प्रॅक्टिकल पद्धतीने बघा, सिस्टमॅटिक पद्धतीने आपण समजून घेऊया एक्झॅक्टली होतं काय ते. बायर आहे, बायर मार्केटमध्ये इन होतात. ज्यावेळेस बायर मार्केटमध्ये इन होतात, मार्केट खालून वरती डायरेक्शनला जात असते. तुम्हाला या ठिकाणी अजून काहीच आपल्याला लक्षात येत नाही की मार्केटमध्ये सेलर येणार आहेत की नाही येणार आहेत, आपल्याला काही माहित नाही. सिंपल आपल्याकडे एवढंच लक्षात येतं की मार्केट जे आहे ते बायिंगच्या कंट्रोलमध्ये आहे, मार्केट इथून वरती गेलं. एक काहीतरी असा एक सर्टन या ठिकाणी एक पॉईंट येतो. त्या पॉईंटला आल्यानंतर या ठिकाणी एक सेलिंग स्टार्ट होते इथून. पण सेलिंग जी आहे ती पूर्ण नाही होत. हा जो डाऊनफॉल आलेला आहे मार्केटमध्ये इथे, हा जो डाऊनफॉल आलेला आहे, हा डाऊनफॉल दोन कारणांतून येऊ शकतो. सगळ्यात अगोदर ज्या मेंबरनी पण इथे बाईंग केलेले आहे, लेट्स एक्झाम्पल 100 रुपीजला बाय केले, आता इथे प्राइस चालू आहे 170. तर या व्यक्तीने जिथे बाईंग केलेले आहे त्याला इथे दिसेल की 170 रुपीज प्राइस चालू आहे, म्हणजे त्याच्या अकाउंटला प्रॉफिट दिसेल. तो काय करणार? प्रॉफिट बुक करणार. प्रॉफिट बुक करतो म्हणजे या ठिकाणी आपण बाईंगची पोझिशन लावलेली असते. जेव्हा तुम्ही 100ला एखादा स्टॉक्स किंवा एखादी करन्सी विकत घेतात, म्हणजे कोणीतरी ती तुम्हाला सेल केलेली असते. म्हणूनच तुम्ही ती विकत घेतात आणि या सेल केलेली बाय कधी केलेली असते? माइट बी 80 रुपीज 70 रुपीजला बाय केलेली असते. क्लिअर? हे लोक असतात जे या ठिकाणी सेलिंग करतात, म्हणून मार्केट इथून खाली यायला स्टार्ट होतं. आणि दुसरे मेंबर सेलिंग करणारे कुठले असतात? जे या ठिकाणी त्यांना वाटतं की मार्केट इथून थोडंसं खाली आलं ना, मार्केट या ठिकाणून खाली आल्यानंतर काही पॅटर्न्स बनवायला सुरुवात करतं किंवा काही रेड कलरची पॅटर्न बनवायला सुरुवात करतं. इथे रेड. तर त्यांना काय वाटतं याच्या लोला आपण सेलिंग करू. म्हणजे हे दुसरे कॅटेगरीचे लोक असतात जे टॉपला सेल करतात आणि हे जे मेंबर असतात, हे मेंबर आपल्या क्लासचे नाहीत. म्हणजे हे मेंबरनी क्लास केलेला नसतो. कारण की आपल्या क्लासचे मेंबर नेहमी बाईंगचा विचार कुठे करणार? सपोर्टला करणार. नेहमी सेलिंगचा विचार कुठे करणार? रेजिस्टन्सचा विचार करणार. पण हे जे मेंबर असतात फक्त कॅन्डल बघून, रेड कॅन्डल दिसली सेल करायचं, ग्रीन कॅन्डल दिसली बाय करायचं, हे ते लोक असतात. तर सेकंडला हे लोक या ठिकाणी सेलिंग करायला स्टार्ट करतात. असं केल्यानंतर एक सर्टन पॉइंट येतो. हे जे लूज हँड असतात, लूज हँड म्हणण्यापेक्षा ज्यांना प्रॉफिट दिसलेला असतो किंवा जे लोक त्यांचा प्रॉफिट बुक केला, ते लोक या ठिकाणी त्यांचा प्रॉफिट कम्प्लीट बुक होतो. त्यानंतर सिमिलरली अगेन एक पॉइंट येतो, त्या ठिकाणी परत बाईंग स्टार्ट होते. आता लक्षात घ्या, आय एम रिपीटिंग, मी परत हे सांगणार नाही. ओके, आता ही जी बाईंग आहे, ही बाईंग का होते या ठिकाणी? ही बाईंग अगेन दोन दोन मेंबर, दोन व्यक्तींमुळे किंवा दोन ऍक्टिव्हिटीमुळे ही बाईंग होते. पहिली ऍक्टिव्हिटी याच्यामध्ये अशी असते की ज्या लोकांनी 100ला हा स्टॉक्स किंवा काही बघितलेला आहे, त्यांनी हा टॉपला जाताना बघितलेला होता. म्हणजे इथे त्यांनी काय केलेलं असतं? मिस केलेला असतो. त्याला ट्रेड भेटत नाही किंवा तो लेट येतो, काही पण कारण असतो. त्याला तो ट्रेड जो आहे तो या ठिकाणी मिळत नाही. तो या प्राइसला परत येत नाही. पण ज्यावेळेस हा थोडासा खाली येतो, या ठिकाणी 140 प्राइस चालू असते. तिथून खाली आले ना, 140 प्राइस चालू. मग हा जो व्यक्ती एक नंबरवाला, तो काय विचार करतो? यार, या ठिकाणी मला हा 100ला नाही भेटला आणि तो 170 जाऊन आला, तर माईट बी या ठिकाणून परत तो काय होईल? 170ला जाऊ शकतो. म्हणजे हे जे लोक असतात, ज्याला म्हणतो आपण फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, हे लोक या ठिकाणी परत बाईंग करायला सुरुवात करतात या पॉइंट पासून. त्यामुळे मार्केट वरती जातो. हा पहिल्या कॅटेगरी असते. आणि जी दुसरी कॅटेगरी असते ते काय होतं? हेच जे मेंबर आहेत त्यांनी त्यांचा प्रॉफिट बुक केलेला असतो. ते लोक इथे काही ना काही मुव्हिंग ऍव्हरेज वगैरे बघतात किंवा ते फिबोनाकीचा सेटअप लावतात किंवा ते म्हणतात की यार 170ला उतरलेला आहे आणि स्टॉक जो आहे तो ऑलरेडी एक बुलिश मोमेंटम मध्ये आहे,
170 ला विकून मी काय करणार 140 ला परत बाय करतो आणि 160 किंवा 170 ला परत सेल करतो. म्हणजे हे जे रिपीट मेंबर असतात ते पुन्हा या ठिकाणी मार्केटला जो आहे बाय करायला सुरुवात करतो. आणि म्हणून या ठिकाणून काय होतं, इथून अगेन मार्केट एक बाईंगला जायला सुरुवात होतो आणि सेम अगेन सेम या ठिकाणी हा जो हाय आहे या ठिकाणी जे पूर्वी सेलिंग केलेले मेंबर असतात, सेलिंग केलेले मेंबर ते मेंबर परत इथे ऍक्टिव्ह होतात. इथून मार्केट परत फॉल व्हायला सुरुवात होतं आणि हे जे बाईंग आहे याच्यामध्ये इतकं जास्त पोटेन्शियल तुम्हाला दिसत नाही. म्हणून तो मार्केट या ठिकाणूनच एक एक्झॅक्टली खाली फॉल यायला सुरुवात होतो आणि देन सी हिअर देन इथून मार्केट खाली येतो आणि ज्यावेळेस मार्केट इथून खाली येतं त्यावेळेस तुम्हाला काही अशा प्रकारे जो आहे पॅटर्न बघायला या ठिकाणी मिळतो आणि तो पॅटर्न आपण त्याला म्हणतो असं हा जो आहे एम पॅटर्न एम. तर या ठिकाणी एक टॉप, फर्स्ट टॉप, सेकंड टॉप असे दोन टॉप होतात आणि याला जर मी एकदम लेमॅन लँग्वेज मध्ये जर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर ही रॅली जी आहे ती सोडून द्या. का सोडून द्या? तर या ठिकाणी रिजेक्शन आलेलं नाहीये. म्हणजे इथून जे खाली आलं तर कोण आहे इथे? सेलर आहे. म्हणजे सेलरनी वन टाइम मार्केटला खाली पुश केलं. या ठिकाणी कोण आहे? सेलर आहे. सेलरनी सेकंड टाइम मार्केटला खाली पुश केलं. बट बायर किती आहे? एकच वेळा बायरनी याला जोर लावलेला आहे. एकच वेळा. सर याला काय नाही घेतलं? याला याच्यासाठी नाही घेतलं कारण की ही जी आहे इथून खालून कंटिन्युएशन मध्ये आलेली रॅली आहे. इथे कुठल्याही प्रकारची सेलिंग झाली नाही. इथे सेलिंग झाली असती तर मी याला एक सेलर कन्सिडर केला असतं आणि जर या कम्प्लीट बॉक्सचा जर विचार केला तुम्ही या ठिकाणी 2 टाइम्स सेलर होतात. म्हणजे फर्स्ट सेलर, सेकंड सेलर दोन दोन टाइम तुम्हाला या ठिकाणी सेलर दिसणार आणि फक्त बायर किती वेळेला आहे? एक वेळेला बायर आहे. म्हणून या ठिकाणी एक सेलिंग स्ट्रॉंग आहे आणि या ठिकाणी असा एम पॅटर्न बनतो आणि म्हणूनच आपण याला म्हणतो रिव्हर्सल चॅट पॅटर्न. रिव्हर्सल चॅट पॅटर्न यावर ट्रेड कसे घ्यायचे ते आपण बघूया नंतर. बट हा जो आहे डबल टॉप हा अशा प्रकारे सायकोलॉजिकली फॉर्म होतो आणि तुम्हाला बाईंग आणि सेलिंग जर बघायचे असेल तर या ठिकाणी लक्ष द्यायचं की बाईंग ही फक्त एकदाच झालेली आहे बट सेलिंग मात्र दोनदा. म्हणजे हा एक डबल टॉप आहे. हा पहिला पॉईंट लक्षात घ्यायचा. दुसरा पॉईंट तुम्ही लक्षात असं घेणार की हा जो हाय आहे मार्केटने ब्रेक केलेला नाही. मार्केटने मार्केटने हाय जो आहे तो ब्रेक केलेला नाही आणि मार्केट हाय ब्रेक केला नाही म्हणजे मार्केटमध्ये कोण आहे? मार्केटमध्ये जर बायर असते तर त्यांनी हा जो हाय आहे तो ब्रेक केला असता. पण मार्केटने याच्यावरती जाऊ दिले नाही. म्हणून इथून हे जे आहे मार्केट इथून खाली यायला सुरुवात झाली. अशा प्रकारे आपल्याला हा जो आहे डबल टॉप फॉर्मेशन होतो आणि ज्यावेळेस डबल टॉपचं ही याला म्हणतात नेकलाईन. नेकलाईन ब्रेक होती, मार्केट टेस्ट करतो अँड देन मार्केट विल गो डाऊन. तर जेव्हा जेव्हा पण मार्केट हाय हाय जे आहे हाय हाय ब्रेक करत नाही, पॉसिबिलिटी जास्त असते की मार्केट इथून खाली जाईल. सी आय एम अगेन रिपीटिंग, मार्केटमध्ये आपण जे पण काही बघतो ते फक्त पॉसिबिलिटीवर अवलंबून असतं किंवा त्याला म्हणतो आपण प्रोबॅबिलिटीवर ते अवलंबून असतं. पॉसिबिलिटी किंवा प्रोबॅबिलिटी याच्या व्यतिरिक्त काही नसतं. 100% काहीच नाही. हे बघा हे असं डबल टॉपची एंट्री या ठिकाणी होते. डबल टॉप फॉर्मेशन होतो आणि याला नेक लाईन म्हणतात. याच्या खाली एंट्री घेतात आणि इथून वर स्टॉप लॉस मेंबर लावतात. डबल टॉप अशा प्रकारे असतो आणि हा जो आहे डबल बॉटम, इथे डबल बॉटम एक फॉर्मेशन. हे बघा हे एक एक्झाम्पल आहे प्रॅक्टिकल. या प्रॅक्टिकल एक्झाम्पल मध्ये बघा काय काय झालेलं आहे. मार्केट इथून वरती गेला, वरती गेल्यानंतर हा एक टॉप बनवला, इथून सेलिंग ऍक्टिव्हेट झाली, अगेन इथून बाईंग ऍक्टिव्हेट झाली, हा एक टॉप बनवला. पण हे दोघे टॉप जे आहेत सेम आहेत. दोघे टॉप सेम आहेत, सेम. त्यामुळे इथून परत मार्केट खाली आला. फर्स्ट आणि सेकंड, फर्स्ट सेकंड म्हणून मार्केट इथून खाली आला आणि मग आपण याला डबल बॉटम डबल टॉप असं म्हणू. डबल बॉटमचं सेम एक्झाम्पल, सेलर आले, सेलर आल्यानंतर एक पॉईंट वरून मार्केट वरती गेलं, बाईंगला मार्केट वरती घेऊन गेलं. अगेन या ठिकाणी एक सर्टन पॉईंट वरून मार्केट खाली आलं. इथे दोन बॉटम किंवा दोन बॉटमच म्हणता येईल आपल्याला, दोन बॉटम आपल्याला दिसतात सपोर्टला आणि मग एक नेकलाईन फॉर्म होते आणि ज्यावेळेस मार्केट या नेकलाईनला ब्रेक करतो तेव्हा आपण एक बाईंगची ऍक्टिव्हिटी या ठिकाणी प्लॅन करू शकतो. तर मेजॉरिटी या ठिकाणी काय होतं की डबल बॉटम जेव्हा बनतो मार्केटचा, डबल बॉटम बनल्यानंतर मार्केट जे आहे ते अप जाण्याचे खूप जास्त चान्सेस असतात आणि अशा प्रकारे डबल बॉटम मार्केट बनून वरती जातो.
सेम ट्रिपल बॉटम ट्रिपल टॉप सेम असंच आहे. हा काय बनतो, 3 वेळा टॉप बनतो. 1 2 3 3 वेळा टॉप बनतो आणि त्या पद्धतीने मार्केट एक आपल्याला मुवमेंट देतो. ट्रिपल टॉप बनून पण मार्केट खाली येतो, डबल टॉप बनून पण मार्केट खाली येतो. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला जर मोठं रॅली जर पकडायची असेल, मोठी रॅली, तर मार्केट मोस्टली मोस्टली एक डबल टॉप किंवा ट्रिपल टॉप हे दोघांपैकी एक काहीतरी फॉर्मेशन करतो टॉपला, रेजिस्टन्सला, तरच मार्केट जे आहे ते तुम्हाला एक रिव्हर्सल देऊ शकतं. म्हणजे विदाऊट मार्केट असं प्रॉपर सेंटिमेंट न देता कधीही तुम्हाला खाली येताना दिसणार नाही. प्रॉपर डबल टॉप, डबल बॉटम किंवा एंगल्फिंग किंवा शूटिंग स्टार अशा मोठ्या टाइम फ्रेमवरच मार्केट बनवेल आणि तरच मार्केट खाली येईल. असं रिकामं मार्केट खाली नाही येणार. म्हणजे सपोर्ट घेऊन मार्केट वरती जातं आणि प्रॉपर सपोर्ट घेऊनच मार्केट तुम्हाला खाली येईल. सी दिस इज द ट्रिपल टॉप. आणि लाईव्ह एक्झाम्पल आपण बघूया. लाईव्ह एक्झाम्पल बघूया. हे बघा, हा ट्रिपल बॉटम ट्रिपल टॉप अशा ठिकाणी मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळतील. हे काही कप्स अँड हँडल आहेत. हे जनरली स्टॉक मार्केटमध्ये खूप जास्त बघायला मिळतात तुम्हाला हे, कारण स्विंग ट्रेड असतात ना तिकडे. तर स्विंग ट्रेडला हे जनरली खूप जास्त तुम्हाला बघायला मिळते कप अँड हँडल पॅटर्न. आणि थर्ड अँड सगळ्यात इम्पॉर्टंट इथे एक हेड अँड शोल्डर टाईप पॅटर्न येतो. मार्केट या ठिकाणी बाईंगला जातं, एक पॉइंटने सेलर ऍक्टिव्हेट होता. अशा प्रकारे एक हा असतो हेड, हा असतो लेफ्ट शोल्डर, हा असतो राईट शोल्डर. लेफ्ट शोल्डर, राईट शोल्डर हे दोन शोल्डर असतात ते. आणि मग इथून मार्केट फॉल होतं. म्हणजे काय, मार्केट असं वरतून थोडंसं खाली येतो, असं बनवतो आणि परत असं एक, याला हेड अँड शोल्डर आपण म्हणतो. आणि सगळे चार्ट पॅटर्न, एक क्ल्यू मी तुम्हाला देतो. चार्ट पॅटर्न जर इझिली तुम्हाला शोधायचे असेल चार्ट पॅटर्न, तर तुम्हाला लाईन डायग्राम मध्ये बघावं लागेल. लाईन डायग्राम, लाईन डायग्राम मध्ये खूप इझिली तुम्हाला हे चार्ट पॅटर्न जे आहे सगळे बघायला मिळतील. ओके, लाईव्ह मार्केटमध्ये बघूया का आपण सगळ्यांनी. हे बघा, अशा प्रकारे हेड अँड शोल्डर पॅटर्न तुम्हाला दिसेल मार्केट. लाईव्ह मार्केटमध्ये बघूया. हे सगळे पॅटर्न आपण लाईव्ह मार्केटमध्ये बघूया. ओके, लेट मी अलाउ टू शेअर द स्क्रीन. चला एक 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 बघूया. मोठ्या टाइम फ्रेम मध्ये मार्केट गेल्यावर कसे होतं, काय activity. ओके, दिसतोय चार्ट, चार्ट दिसतोय. चला सगळ्यात अगोदर आपल्या सगळ्यांची आवडती पेअर, करन्सीमध्ये सगळ्यांची आवडती पेअर कुठली आहे? करन्सीमध्ये, करन्सीमध्ये सगळ्यात आवडती पेअर. कमोडिटीमध्ये गोल्ड, गोल्ड 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 गोल्ड. सबको पैसा चाहिए, सबको गोल्ड पसंद. चला हिलाच आपण अनालिसिस करूया. नाव एक क्ल्यू पॉइंट तुम्हाला देतो, एकदम क्ल्यू पॉइंट, एकदम लक्षात ठेवा. हे बघा, चार्ट पॅटर्न, चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न किंवा जे पण काही आहे, जे तुम्हाला ज्या टाइम फ्रेमला दिसेल त्या टाइम फ्रेमचं ते व्हॅलिड असतं, त्या टाइम फ्रेमसाठी व्हॅलिड असतं. लेट टेक एक्झाम्पल, 5 मिनिटामध्ये हॅमर जर तुम्हाला असा दिसला, 5 मिनिटाचा हॅमर, तर त्याचं मॅक्सिमम टार्गेट असतं नेक्स्ट पुढच्या 3 ते 4 कॅन्डल पर्यंत. नंतर त्याची व्हॅलिडिटी जी आहे ती संपून जाते. त्याच्यानंतर जे पण काय मिळेल तो तुम्हाला बोनस असेल, पण ते पण सपोर्टला मिळालं पाहिजे. त्यानंतर समजा डे टाइम फ्रेमला तुम्हाला हॅमर असं दिसला असेल डे टाइम फ्रेमला, तर त्याचं जे टार्गेट असतं ते पुढचे 2 ते 3 दिवस तुम्हाला देईल. म्हणजे ज्या टाइम फ्रेमला तुम्हाला दिसेल, ज्या पण टाइम फ्रेमला, त्या टाइम फ्रेमसाठी ते टार्गेट असतं. चार्ट पॅटर्न जर 1 तासावर तुम्हाला जर असं डबल टॉप असा दिसला, तर त्याचं टार्गेट त्या डायरेक्शननेच असेल. आणि जर समजा तुम्हाला 5 मिनिटावर असं दिसेल, तर त्याचं जे टार्गेट आहे ते 5 मिनिटाच्या अकॉर्डिंगच आहे. त्यामुळे हे कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. चार्ट पॅटर्न सगळे कुठेही कधीही तुम्हाला दिसू शकतात, बट आपलं व्हॅलिडेशन तेव्हाच आहे ज्या वेळेस ते तुम्हाला दिसेल. या ठिकाणी कुठलं दिसतंय, आता आपण शिकवल्याप्रमाणे फास्ट जे पण दिसतंय ते मला बोला. मला दिसतंय काहीतरी या ठिकाणी. तुम्हाला काही दिसतंय का? कुठला पॅटर्न दिसतोय? चार्ट पॅटर्न मध्ये कुठं दिसतोय? काही दिसतंय का फास्ट? जास्त वेळ नाही आपल्याकडे, तुम्ही फास्ट रिप्लाय करत जा. इफ यू आर लाईव्ह इन द मार्केट,
जर तुम्ही लाईव्ह सेशन बघत असाल, ऐकत असाल मला, ट्रिपल बॉटम, व्हेरी गुड आदित्य. हेड अँड शोल्डर, हेड अँड शोल्डर, ओके. अजून ठीक आहे, याला मी अजून एक छान प्रकारे करतो. आता बघा, हे थोडंसं कॉम्प्लिकेशन वाटेल, बट इट लुक लाईक कॉम्प्लिकेटेड, बट कधी कधी याच्याने दिसणार, कधी कधी याच्याने दिसणार. तर या दोघांपैकी काहीही तुम्हाला तुम्ही इथून बघू शकता. डबल टॉप, प्रत्येकाला काही ना काही वेगळं दिसतंय, पण हा जो पार्ट बघा, हा पार्ट इथे, हा जो पार्ट बघा इथे, हा जो पार्ट आहे इथे आपल्याला काय दिसतंय, हा फर्स्ट मार्केटने एक बॉटम लावला, असा बॉटम लावला इथे, इथून वरती गेलं, परत इथे गेलं. तुम्हाला जर हा डब्ल्यू कळाला असता तर तुम्ही या ठिकाणीच बाईंगचा प्लॅन केला असता आणि मार्केट वरती गेला असता. तिसरं बघा, इथे परत आला, इथून परत तुम्ही करू शकता, इथून परत करू शकता, है ना? आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं की 3 वेळा मार्केट जे आहे ते प्रॉपर रिस्पेक्ट या ठिकाणी करू शकता, आणि तसंच मार्केटने रिस्पेक्ट केलेला आहे. तसंच मार्केटने रिस्पेक्ट केलं. तर हा काय झाला, ट्रिपल बॉटम आपण म्हणू शकतो. ट्रिपल बॉटम मार्केटने बनवला आहे आणि ट्रिपल बॉटम करून मार्केटने गेला. पण मी काय बोललो, 5 मिनिटावरच गेलेला आहे, म्हणून याची जी व्हॅलिडिटी आहे ती 5 मिनिटाची आहे. तर डे टाइम फ्रेमला आपण बघूया. डे टाइम फ्रेमला आपण बघू. आम्ही ही ही सगळी जी ऍक्टिव्हिटी आहे ना, ही ऍक्टिव्हिटी ही डोळ्यांनी बघितली. हा हा जो बॉटम मारला तर 1614 ला, या ठिकाणी माझ्या बाईंगचा ट्रेड होता एक्झॅक्टली या ठिकाणी. बघा काय आहे, यानंतर परत मार्केट इथे आलंय का मित्रांनो? बघा जास्त डार्क झालं ना, टेक्स्ट कलर बॅकग्राउंड डार्क, नाव इट इज, काय आहे दिसतंय? असं अशी प्रॅक्टिस करायची अशी. फर्स्ट बॉटम, सेकंड बॉटम, थर्ड बॉटम, मार्केट 3 वेळा, 3 वेळा जे सेलर आहेत, 3 वेळा सेलर ट्राय करतात हा जो बॉटम आहे ना याला तोडण्याचा. बघा, पण तोडू शकतात का नाही, इथे बघा. एव्हरीवन शुड कमेंट, एव्हरीवन शुड कमेंट, व्हॉट इज द टाइप ऑफ दिस कॅन्डल, टेल मी, एव्हरीवन शुड कमेंट फास्ट. या कॅन्डलला काय म्हणतात त्या दोन? फास्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. अजून, अजून बोला. आदित्य व्हेरी गुड. अजून साहिल व्हेरी गुड. बुलिश एंगल्फिंग व्हेरी गुड, फंटास्टिक, ग्रेट. असंच पटकन आन्सर दिलं तर आपल्याला पटकन पुढे जाता येईल. बरोबर, एकदम बुलिश एंगल्फिंग आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर इथून किती सेलिंग स्ट्रॉंग येते, पण ही एक बुलिश एंगल्फिंगनी हे दाखवलं की नाही, मार्केटला खाली जायचं नाहीये, सेलर तुम्ही स्ट्रॉंग नाहीये, बायर स्ट्रॉंग आहे, म्हणून मार्केटनी वरती गेलं. पण परत एकदा ट्राय केलं सेलरनी, बट नो, अगेन फेल झाला. आणि ही पण कॅन्डल कुठली बनली, एक एंगल्फिंग कॅन्डल बनली, काइंड ऑफ एंगल्फिंग आहे, फुल स्ट्रॉंग वाली कॅन्डल आहे, मारुबुजू कॅन्डल आहे, आणि इथून मार्केट वरती गेलं. ज्यावेळेस इथून ट्रिपल बॉटम बनवून मार्केट वरती गेलं, त्यावेळेस परत मार्केट या ठिकाणी कधीही आलेलं नाहीये. म्हणजे हे जे पॅटर्न असतात, डबल टॉप, डबल बॉटम, ट्रिपल टॉप, ट्रिपल बॉटम, हे खूप जास्त स्ट्रॉंग मार्केट असतात. आणि हे डे टाइम फ्रेम वर दिसलेले आहे, म्हणजे डे टाइम फ्रेमच्याच अँगलने येणे टार्गेट या ठिकाणी पण दिलेलं आहे. वीकली टाइम फ्रेम मध्ये बघा, आपण एक तुम्हाला डबल बॉटम दिसतो. ज्यावेळेस आता मार्केट खाली आलेलं आहे, परत आलेलंच नाहीये. डे टाइम फ्रेम मध्ये बघू आपण गोल्ड. आपण एक, मी डबल टॉपचाच भाग मानेल, यालाही मी डबल टॉपच बोलेल. असं खाली आलंय तर जेव्हा मार्केट ही लाईन तोडेल ना, हा जो रेजिस्टन्स आहे, हा हा तोडेल इथे, जे अजून मार्केटच्या सेंटिमेंट नुसार, तर इथून मार्केट फॉल व्हायला सुरुवात होईल. आता तुम्हाला हे तर कन्फर्म झालंय की मार्केटने हा हाय ब्रेक केलेला नाहीये. जोपर्यंत मार्केट हा हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत एक स्ट्रॉंग बाईंग मार्केटमध्ये येणार नाही. आणि जर इफ यू आर क्लिअरली ऑब्झर्व, देन सी, सी इफ यू आर क्लिअरली ऑब्झर्व, बघा, हा एक फर्स्ट लो, हा सेकंड लो, हा थर्ड लो, म्हणजे मार्केट एक अशा प्रकारे लोअर लो फॉर्मेशन बनवू शकता.
बट इथे आपल्याला इथे असं पाहिजे होतं, पण ते आपल्याला मिळालेलं नाहीये. मग मार्केट जर आहे ते एक चॅनल मध्ये ट्रॅव्हल करतो आहे. इथून इथे, इथून इथे, इथून इथे. आता पुढे काय होणार? इथून इथे जायचे चान्सेस आहे. मग परत अशा प्रकारे तो खाली ही लाईन जेव्हा ब्रेक करेल, त्यावेळेस मार्केट एक खाली फॉल करायला. पण हे खूप मोठे आहे कारण मी कॅन्डल बघा कुठली डे टाइम फ्रेम वापरला आहे. त्यामुळे जे आहे मार्केट डे टाइम फ्रेमच्याच नुसार ऍक्टिव्हिटी करायला सुरुवात करेल. अजून बघूया. इथेही मार्केट एक डबल टॉपच्या सिनेरिओ मध्ये आहे. या ठिकाणी ही बघा मार्केट एक डबल टॉपच्या सीन मध्ये आहे. हे बघा डबल टॉपच आहे ना. माइक म्यूट करा प्लीज, रिक्वेस्ट आहे. दिस इज ऑल्सो काइंड ऑफ डबल टॉप. हा वरती गेला, खाली आला, परत आता इथे गेला. जोपर्यंत हाय ब्रेक होत नाही या ठिकाणी, तोपर्यंत मी सेलिंग बाईंग मध्ये इंटरेस्टेड नाही. का बाईंग मध्ये इंटरेस्टेड नाहीये? कारण की या वेळेस या ठिकाणी जेव्हा पण मार्केट गेलं होतं या ठिकाणी, इथून एकदम सडन पूर्ण रेड कलरची कॅन्डल बनवली आणि आता ही मार्केट एक्झॅक्टली त्या सीन मध्ये आहे जिथून मार्केटने टॉप बनवून फेकलं होतं. आता परत मार्केट इथे आहे, तर मोस्टली चान्सेस आहे की मार्केट या ठिकाणून खाली जाण्याचे चान्स आहेत इथे. बट मार्केटने जर हा जो हाय आहे, म्हणजे बायर लोकांनी जो शेवट ट्राय केला होता मार्केटला वरती घेऊन येणे, त्याच्यावरती जर एखादी डे ची कॅन्डल क्लोजिंग दिली, तर मग मात्र मार्केट जे आहे ते वरती जाऊ शकतं या टाइम फ्रेम मध्ये. दुसरा आपण बघूया. वेगवेगळे पॅटर्न्स आपल्याला फक्त या ठिकाणी शोधायचे आहेत. तर तुम्हीच सांगा मला, मार्केट कुठे आहे? हा वीकली टाइम फ्रेम मध्ये मार्केट आहे. वीक वीकली टाइम फ्रेम मध्ये मार्केट काय करते? हा एक हाय बनवला, पण हा हाय ब्रेक झाला नाही. मार्केट हा एक हाय बनवला, हा पण हाय ब्रेक झाला नाही. हा एक हाय बनवला, हा पण ब्रेक झाला नाही. मार्केटने हा एक हाय बनवला, हा सुद्धा ब्रेक झाला नाही. बट लो जो आहे तो कंटिन्यू ब्रेक होतोय. पण आता पुढे काय एक्सपेक्टेड आहे सांगा तुम्ही? सांगा, काय एक्सपेक्टेड आहे? तुम्हीच मला उत्तर देणार. तुम्हीच मला उत्तर द्या, काय एक्सपेक्टेड आहे? त्याने जर हा लो ब्रेक केला, अगेन मार्केट या ठिकाणी डाऊन येईल, बरोबर आहे. पण 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 ही टाइम फ्रेम बघा कुठली? वीकली. त्यामुळे तुम्हाला टार्गेट जे आहे ते वीकली टार्गेट्स. ओके, वीकली टार्गेट्स. ज्यांनी आत्ताचं सेशन एकदम परफेक्टली समजला आहे त्यांना, त्याला जो पुढचा मी सेशन घेतोय आता मल्टी टाइम फ्रेम अनालिसिस, तो पूर्ण परफेक्ट पणे समजेल, परफेक्ट समजेल त्यांना. ओके, तर मी सगळ्यांना हेच रिकमेंड करतो की ज्यावेळेस पण तुम्हाला या ठिकाणी चार्ट पॅटर्न किंवा काही पण बघायचं असतं, त्यावेळेस तुम्ही सिंपल, एकदम सिंपल काय करायचं, इथे लाईन डायग्राम मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. तुम्हाला एक चार्ट पॅटर्न या ठिकाणी दिसते वेगवेगळ्या. हे बघा या ठिकाणी पण एक डब्ल्यू पॅटर्न मला काहीतरी दिसते. ते डब्ल्यू पॅटर्न लगेच मी काय करणार, इथे असे लाईन पॅटर्न इथे बघू असं लाईन डायग्राम वर बरोबर दिसते डब्ल्यू. वीकली डब्ल्यू छोट्या टाइमला पण बघू. फॉर्मेशन बघा पण इथे तुम्हाला क्लिअर कट दिसेल. ही जी आहे ट्रेंड लाईन, जो आपण सांगितलं ट्रेंड लाईन, ट्रेंड लाईन वर बघा कसे कॅन्डल्स बनतात. मार्केट वरती गेलं, मार्केट प्रत्येक गोष्टीला व्हॅल्युएशन देतं, फक्त तुम्हाला ते दिसलं पाहिजे, प्रॉपर दिसले पाहिजे. अजून तुम्हाला दाखवतो मी. आता काही ट्रेड्स आमचे चालू आहे. बघूया. ही आहे वीकली टाइम. बघा मार्केट कसं इथून फॉल झालं, एक्झॅक्टली या पॉईंट पासून फॉल झालं. ते काय दिसतंय इथे? इथे काय दिसतंय एवढ्या भागामध्ये?
एवढ्या भागात काही दिसतंय का? असं नाही क्लिअर कळणार, म्हणजे मला दिसतंय पण तुम्हाला लगेच नाही कळणार, कारण की आपली जास्त प्रॅक्टिस नाहीये. इज इट लुकिंग लाईक एम पॅटर्न? ओके शुभम सर, व्हेरी गुड, व्हेरी गुड, ग्रेट. सी डबल टॉप, डबल टॉप. आणि याला जर अजून क्लिअरली तुम्हाला बघायचं असेल, त्याला फक्त मी लाईन डायग्राम मध्ये कन्वर्ट करतो. यू कॅन इझिली फाइंड आउट डबल टॉप. म्हणजे तुम्हाला जर डे टाइम फ्रेमवर ट्रेड घ्यायचा असता तर इथेच तुम्ही ट्रेड घेतला असता, आणि या ठिकाणी तर तुम्हाला एक मोठी कॅन्डल दिली, तर जेव्हा पण मार्केट या ठिकाणी जाईल इथे वरती, अगेन कॉल, अगेन की मी तुम्हाला वीक मंथली पण टाइम फ्रेमवर दाखवलं, बोर्डवर वीकली पण दाखवलं, डेली पण दाखवलं. H1 ला पण आपण बघूया, H1 ला काय ऍक्टिव्हिटी घडते. दिसतंय काही? दिसतंय? दिसतोय का? पॅटर्न मार्केट असं बनवून खाली येतं, मार्केट जस्ट आपल्याला ते ऑब्झर्व करावं लागतं. आपण कुठल्याही करन्सीमध्ये इथे बघू शकतो, कुठल्याही करन्सीमध्ये बघू शकतो. डबल टॉप आणि डबल बॉटम जर बनवला तर मार्केट वरती आरामात जाऊ शकतो, आरामात. आणि जितक्या मोठ्या टाइम फ्रेमवर बनवेल त्या मोठ्या टाइम फ्रेमला मार्केट रिस्पेक्ट करत जातो. तर हा कुठला आहे? हा हिंदाल्को, हा स्टॉक मार्केटमध्ये आहे. स्टॉक मार्केटचे सुद्धा आपण एक्झाम्पल बघूया. सी काय दिसतंय तुम्हाला? मला दिसतोय इथे हा एक डब्ल्यू बनवलेला आहे. किती टाइम फ्रेमवर? 1 तास. बघा टार्गेट दिली या रेजिस्टर डब्ल्यू बनवून. मार्केट जेव्हा डब्ल्यू आणि एम बनवून जातो त्यावेळेस मार्केट एक वरती चांगल्या लेवलला वरती. ते तुम्ही कुठल्याही टाइम फ्रेमला बघा, खाली यायचं असेल तर परत इथे तुम्हाला दाखवतो, पण चेकिंग करावं लागते. ऑलवेज 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 चेकिंग करावं लागते तुम्हाला. असं काय एक्झॅक्टली एकदम असंच नाही मिळणार तुम्हाला. कधी कधी असं सुद्धा मिळेल आणि कधी कधी असं सुद्धा मिळेल. एम पॅटर्न कधी असा एम मिळेल, कधी असा एम मिळेल. पण एम एकदम एक्झॅक्टली इंग्लिश अल्फाबेट सारखा एम मिळणार नाही. तुम्हाला ते अंडरस्टँडिंग झाले पाहिजे की सेलर स्ट्रॉंग आहेत की बायर स्ट्रॉंग आहेत. या पूर्ण सेशन मध्ये रेड कॅन्डल बघा किती जास्त दिसत आहे. म्हणजे वरतून जेव्हा खाली येतोय तेव्हा रेड कॅन्डल दिसतंय, बाईंग कॅन्डल कमी दिसतंय, रेड पडत दिसतंय. म्हणजे तुम्ही इथे लक्षात घेऊ शकता की सेलर जे आहे ते स्ट्रॉंग आहे, म्हणून आपल्याला सेलिंग जास्त स्ट्रॉंग दिसते. तर दिस इज जस्ट ऑब्झर्वेशन, आणि या स्किल जे आहे ते ऑब्झर्वेशननेच तुमच्याकडून होणार आहे. ऑब्झर्वेशन नाही केलं तर ह्या गोष्टी शक्य नाही आहेत. आता छोट्या टाइम फ्रेमवर पण बघितलं ना, 5 मिनिट्सवर बघूया आपण काय डबल टॉप, डबल बॉटम, ट्रिपल टॉप, ट्रिपल बॉटम, कप अँड हँडल, हेड अँड शोल्डर काही दिसतंय का आपण बघूया. हे सगळं आपल्याला शोधावं लागतं. आणि पॅटर्न जे आहे तर जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स जर आपल्याला सापडले ते तर त्याचं व्हॅल्युएशन जास्त असतं. हे बघा आता काय काय होतंय, हा सीन काय झाला तुम्हाला. हे बघा इथे इथे मार्केटने कन्सोल्टेशन केलं, म्हणजे इथे एक लो बनवला, मार्केट वरती केलं, त्यानंतर मार्केट आलं इथे, इथे टच नाही केलं पण इथे टच केलं. आणि जर क्लिअरली तुम्ही बघितलं असेल इथे सुद्धा मार्केटने एक डबल टॉप टाइपच फॉर्मेशन केलेलं आहे. मी परत सांगतो, दिस इज द स्किल. स्किल वन स्ट्रोक मध्ये येत नाही. यू हॅव टू प्रॅक्टिस मोर अँड मोर अँड मोर अँड मोर. तुम्हाला प्रॅक्टिस कंटिन्यू करावं लागेल, तेव्हा तुमची नजर या गोष्टींना पकडायला शिकेल. नाहीतर नाही लक्षात येणार, नाहीतर नाही लक्षात. मला लगेच दिसतं तसं पॅटर्न जे आहे ते चार्ट बघितलं बघितलं दिसतं की काही ना काही इथे फॉर्मेशन होते आणि बॉटमला ट्रेड या ठिकाणी पडतात. आमचे काही स्टुडंट असतील तर त्यांना मी दाखवतो की ट्रेड किती सुपर लेवलला पडलेले असतात, एकदम सुपर. म्हणजे ग्रीन कॅन्डल मध्ये ट्रेड लागतो आणि त्याची ग्रीन कॅन्डल नंतर रेड मध्ये कन्वर्ट होऊन जाते. अशा ठिकाणी ट्रेड पडलेले असतात. युरो यूएसडीचा पण सांगतो, आमचा एकदम टॉपला सेलिंग पडलेली आहे आणि आम्ही आता त्याच्यामध्ये प्रॉफिट बुक केला याच कॅन्डलला. वीकची कॅन्डल दाखवतो या ठिकाणी, एक्झॅक्टली एकदम या ठिकाणी ट्रेड पडलेला आहे या ठिकाणी. तो ट्रेड का पडला हे खूप डिटेल आहे. ही जे आहे ना पॉईंट, एक्झॅक्टली इथे इथे सेलिंगचं ट्रेड आहे, एक्झॅक्टली या पॉईंटला. हा ट्रेड का घेतला याच्या मागे पण रिझन बरेच आहे, ते आपण ऍडव्हान्स क्लासमध्ये घेऊयात सगळे रिझन. पण तो इतक्या टॉपला आम्हाला तो ट्रेड मिळाला आणि खूप चांगल्या प्रकारे मिळता गेलेला हा ट्रेड. का मिळाला सांगेल कोणी मला इथे ट्रेड मिळाला? बरोबर आहे की नाही? या ठिकाणी इथे सेल मिळेल.
मार्केट डाऊन, ते जे आहे ते टार्गेट बुक केलं क्लोज सेलिंग, इथून परत बाईंगची ऑपॉर्च्युनिटी आली, पण मार्केटमध्ये आता मोमेंटम नाहीये, त्यामुळे आपण या ठिकाणी बाईंग आय थिंक हा टॉपिक जो आहे तो तुमच्या लक्षात आला असेल, जो आपण म्हणतो. त्यानंतर छोटासा आपला टॉपिक राहिलेला आहे, तो आपण कव्हर करूया.